राष्ट्रमाता राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाईंचा इतिहास जर समजून घ्यायचा असेल, खऱ्या अर्थानं त्याच मूळ उद्देशानं तुम्ही आम्ही एकत्रित केलं. खरा इतिहास समजून घेणं आजच्या समाजामध्ये, आजच्या काळामध्ये अत्यंत अनिवार्य अशी ही गरज आहे. कारण अशा या राष्ट्रपुरुषांचा, राष्ट्रमातांचा इतिहास जर तुम्ही आम्ही समजून घेतला नाही, तुमचं आमचं जीवन व्यर्थ आहे. कारण समाज जीवनामध्ये जगत असताना जन्माला येणं आणि जाणं हे प्रत्येकाचं ठरलेलं गणित आहे. कोणी यावं कोणी जावं, किड्या मुलांनाही जन्म आहे आणि त्यांनाही मुलं नाही. तुम्ही आम्ही पण जन्माला यावं, तुम्ही आम्ही पण जावं, पण आपल्या पाठीमागे काहीतरी कीर्त उरेल असं काहीतरी कर्म ज्यांनी करावं अशांना पदवी प्राप्त होते. तू का म्हणे एका मरणेची सरी उत्तमची उरे. जन्माला तर सगळेच येतात, पण कीर्त मागे उरावी असं तसं काहीच व्यक्ती नाही. खऱ्या अर्थानं राष्ट्रपुरुष आणि राष्ट्रमातांचा जन्म जर बघायला गेला तर तुमच्या आमच्याकरताच तर आहे. त्यांचा श्वास प्रत्येक हा समाजाकरता आहे. नव्हे नव्हे त्यांचं संपूर्ण जीवन, त्यांचा श्वास आणि श्वास ज्याच्यावरती अधिकार केवळ समाजानं मानावा. आणि म्हणूनच तर आजचा हा सोहळा आहे. नव्हे नव्हे आकाशामध्ये उधळणाऱ्या भंडाऱ्यामध्ये आज स्वातंत्र्याचा गंध आहे. आकाशामध्ये उधळणाऱ्या भंडाऱ्यामध्येही आज स्वातंत्र्याचा गंध आहे. आणि तुमच्या आमच्या मुखात जय मल्हारचा गजर आहे. ते फक्त आणि फक्त राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई यांच्या. महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला यावे, महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला यावं आणि कर्तृत्व गाजवावं अशी फार कमी व्यक्तिमत्वाची स्त्री तत्वानं आढळतात. पुरुषांची मक्तेदारी या समाजामध्ये आम्हाला जाणवते, पुरुषांची मक्तेदारी आम्हाला या समाजामध्ये जाणवते, पण बाईच्या मंडळातली ताकद काय आहे ते मात्र यासारख्या राष्ट्रमातांनी दाखवलं. नवे नवे समाजाच्या काळाच्या या ओघामध्ये इतिहास जाणून घ्यायचा असेल, आत्ताच्या काळात इतिहास जाणून घ्यायचा असेल तर वर्तमानाच्या पानामध्ये रांगून जमणार नाही, जावं लागेल इतिहास. अरे काय आहे अहिल्याबाई, अरे काय आहे अहिल्याबाई. विचारांचं परिपूर्ण व्यासपीठ म्हणजे अहिल्याबाई, लवलवत्या लेखणीची धार म्हणजे अहिल्याबाई, पारतंत्र्याची साल्पत सोलवटून काढून हिंदुस्थानाला अस्मिताकार करावं त्या अहिल्याबाई. इंदोरच्या मातीमधनं हिंदुस्थानाला मूर्त स्वरूप देणारी वाघीण म्हणजे अहिल्याबाई. कोण आहे अहिल्याबाई? इतिहासाची शौर्यगाथा काय, ती शौर्यगाथा काय, तो इतिहास. इसवी सन 1200चा कालखंड, 1200च्या कालखंडामध्ये यावं. महावैष्णव माऊली ज्ञानोबाराया योगायाग विधी हे सिद्धी वायाची धर्म म्हणत स्पष्ट उद्गार काढत समाजाला ज्ञानाचा सत्यमय मार्ग त्यांनी दाखवला. त्या महावैष्णव माऊली ज्ञानोबाराया, माऊली ज्ञानोबारायांनी मार्ग दाखवावा. पाठोपाठ तुकोबाराया नाथ बाबा येत आहेत, समाजाला शिकवतायत, सांगतायत संस्काराचं बळ. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन असं म्हणत स्पष्ट उद्गार काढत समाजाला सप्ताहाच्या निमित्तानं कीर्तनांच्या स्वरूपानं समाजामध्ये संस्काराचं वलय निर्माण करावं. महाराष्ट्राच्या मातीला संस्काराचं वलय निर्माण होऊ लागलं. पाहता 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 महाराष्ट्रामध्ये धर्म अंतःकरणामध्ये रुजू लागला, अंतःकरणातला धर्म वाढवू लागला. पण बघितलं तर काय, या प्रकाशामध्ये कुठेतरी अंधकार आता डोकायला लागला. अंधकार तरी कुठला, तो अंधकार होता आदिलशाहीचा, तो अंधकार होता निजामशाहीचा. कुठेतरी येत होते डच, कुठेतरी येत होते पोर्तुगाल. सुरू झालं सगळं युद्धच युद्ध. यवनांच्या टोळधाडी आता मात्र येऊ लागल्या. सजीवच काय, निर्जीव दगडांनी सुद्धा आदिलशाही आता मान्य केलेली आहे. आता मात्र यावी यवनांची टोळधाड तुमच्या आमच्या शेतकऱ्याच्या दारामध्ये यावं. नवे नवे शेतामध्ये टोळधाड घुसते. शेताच्या शेत बेचिराग केली जात आहेत, शेताच्या शेत बेचिराग केली जात आहेत. गुडघ्यामध्ये मान घालून ढसढसा रडावं शेतकऱ्यानं. अरे घरापर्यंत जावं तरी कसं, घरापर्यंत जावं तरी कसं. लेकरांच्या घरापर्यंत गेलो नाही, लेकरांच्या ताटापर्यंत गेलो नाही तर आपली लेकरं जगणार नाही. कुणासाठी तरी जगायचं. माया बहिणींची, आया बहिणींची अब्रूची लक्तर आता बेशिरट नाही. कुणासाठी, कशासाठी? अंधकार वाढू लागला. 300 वर्षांचा साधा नाही. 300 वर्षांच्या या अंधकारामध्ये लाचारी नावाचं जे काही तत्व माणसाला चिकटलं ना, या लाचारी तत्वामध्ये माणसानं आपल्याच माणसांना बोलू लागलं. सत्य बाजूला राहिलं. जोपर्यंत सत्य चप्पल घालून तयार होत नाही तोपर्यंत खोटं गावभर फिरवत. एक लक्षात ठेवा, कदाचित उशीर होईल पण विजय नेहमी सत्याचा आणि धर्माचा. संयम ठेवा, त्याच्यावर विश्वासानं सगळं चांगलं. कोणी काही म्हणत अंधकाराचं मला तर निर्माण झालं, मान्य करायला सुरुवात करणार तरी काय, कोण पुढाकार घ्यायचा? सगळे जण वाट पाहताय. उद्याचा प्रकाश झोप, उद्याचा ज्ञान झोप, उद्याचा
त्या नंदादीपाच्या कवडशातनं जेव्हा नंदादीपाचा प्रकाश झोत बाहेर यावा, तो प्रकाश झोत होता मालोजी राजेंचे मालोजी विठोजी राजे. कृष्णेश्वराचं मंदिर जीर्णोद्धारही करावं, कृष्णेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार करावा आणि त्या ठिकाणी करता 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 अंगामध्ये भिनायला लागला. मालोजी राजेंच्या पोटी पुत्र जन्माला यावा. शहाजी राजांनी तर काय पुण्यावरती भगवा फडकवला, पुण्यावरती भगवा फडकवला, हातामध्ये सत्ता घेतली. आता सत्ता स्थापन होते की काय असं वाटत असतानाच आता मात्र पुन्हा एकदा नाईलाजानं आदिलशाही पुण्यावरती गाढवाचा नांगर फिरवला गेला. पुण्याची राख रांगोळी, गाढवाचा नांगर फिरवलाय, पुण्याची राख रांगोळी झाली. पुढाकार घेणार तरी पोटामध्ये लेकरू आहे. अशा गर्भार अवस्थेमध्ये माजीजाऊ साहेबांना सह्याद्रीच्या कुशीमध्ये ठेवून नाईलाजानं आदिलशाहीकडे यावं ते शहाजी राजे. सगळीकडे एकच हल्ला कल्लोळ माजायला लागला. बरसणाऱ्या या अंधकाराच्या पावसामध्ये कोणी आता वाली देणारच नाही का, कोणी वाली होणारच नाही का, कोणी त्या ठिकाणी सावली देण्याकरता येणारच नाही का. मन दाटून आलं, कंठ दाटून आला माजीजाऊ साहेबांचा. शिवनेरीच्या शिवाईपाशी यावं, साथ घालावी शिवाई मातेला. हे अनादी अंबिके चंडिके भगवंते, हे अनादी अंबिके चंडिके भगवंते, अन्यायाचं सिंहासन चीर फाडण्या मज पुत्र दे, अन्यायाचं सिंहासन चीर फाडण्या मज पुत्र दे. हा ऐकावे त्या शिवाईनं सह्याद्रीच्या कुशीमध्ये, महाराष्ट्राच्या मातीमध्ये फाल्गुन महिन्यात शिशिर ऋतूत हस्त नक्षत्रावर अनुकूल ग्रह उच्चीचे असताना आता मात्र 19 फेब्रुवारी 1630 रोजी सह्याद्रीच्या कुशीत आणि महाराष्ट्राच्या कुशीत बाळ शिवबा जन्माला. शिवनेवर शिव जन्माला राजांचा अधिपती, शिवनेरीवर शिव जन्माला राजांचा अधिपती. दैवत छत्रपती नामचे, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचे, दैवत छत्रपती. माझ्या राजाचं नाव माझ्या राजाचं नाव
करता होती एकदा तुमच्या स्वतः करता टाळी वाजवा बरं. तरी पण काहींच्या हाताच्या घड्या सुटल्या नाही बरं. कीर्तन आहे ना कीर्तन, हे संवादाचं माध्यम. कीर्तन हे संवादाचं माध्यम, भगवंतापर्यंत नेणारं माध्यम आहे. अशा या राष्ट्रपुरुषांच्या जीवनचरित्राला उजाळा देण्याचं माध्यम आहे. मग तिथे केवळ एकानं बोलून आणि बाकीच्या निसात करून जमत नाही, ऐकणारा पण तसा लागतो. हातानं टाळी म्हटली का कसं जरा जोश आला पाहिजे. ते पारावर बसून गप्पा सांगताना काही कोईला पार 3-3 तास उठवत नाही. पण अशा ठिकाणी यायचं आणि टाळी वाजायची म्हणली का ते बळच वाजते. ऐका, बोलणाऱ्यानं बोलावं, ऐकणाऱ्यानं ऐकावं, पण ऐकणाऱ्याने मात्र शब्द अंतःकरणात साठवा. का मिळालंय, कुणाच मिळालंय पता नहीं. अधम होके भी उसने हमें अपना प्रचार नियुक्त किया है, तो कुछ तो बात होगी. कोण्यातरी जन्माची पुण्याई म्हणून हे बोलता यावं, कोण्यातरी जन्माची पुण्याई म्हणून हे ऐकायला यावं. अरे मिळालं ऐकायला, हेही मिळालं नसतं. अंगणातली तुळस, घरातली बाई आणि कपाळावरचं कुंकू अबाधित राहिलं ते फक्त छत्रपती शिवाजी. पण त्यांच्या नाम गजराला जोशी अजून तर मार्जा पोतच आहे. आपण आईला बाई पोत यूज तर कसं व्हायचं. विठ्ठल स्वराज्याचा अग्निकुंड पेटला. 3606 फूट उंचीचा तोरणा किल्ला जिंकावून स्वराज्याचा तोरण बांधणं मुहूर्त मिळलं. घृष्णेश्वराशी शपथ घ्यावी आणि स्वराज्याचे मुहूर्त मिळलं. अग्निकुंड पेटवला गेला. याच्यामध्ये आहुती दिल्या जात होत्या. एका पाठोपाठ निष्ठेचं इमान अंतःकरणामध्ये राबवलं जात होतं. कोणीतरी येत होतं राज त्या की इडा जातो की लढतो की भडक. मासाहेब जिजाऊन पुढे किती जणांचं जीवन आहे या अग्निकुंडामध्ये. किती जणांनी आहुती द्यावी ती केवळ निष्ठेच्या आणि इमानाच्या जुना. एक लक्षात ठेवा, आयुष्यभर प्रपंचासाठी जगा तर तुमचा गेल्यानंतर फक्त एखादा वर्षभर फोटो घरामध्ये नाही, गावामध्ये नाही. पण त्याच्यानंतर लोक विसरून जातात. वर्ष शब्द पुण्यच करायचं किती वर्ष लोक विसरतात. प्रपंचासाठी जगाल तर केवळ एक वर्षभर आठवणीत राहाल, पण समाजाकरता जगाल तर वर्षानुवर्ष आठवणीत राहाल. काहीतरी तर एक तरी कर्म आमच्या जीवनामध्ये असं असावं का लोकांनी आपलं नाव घेतलं पाहिजे. गेल्यावर चांगला लोकांनी म्हटलं पाहिजे. स्तुती ऐकण्याकरताही इथं मरावं लागतं. जिवंतपणी ओरडून सांगत होता माझी चूक नाही, माझी चूक नाही. गेल्यानंतर समाज मात्र आरत्या ओवाळीत होता. त्याचा उपयोग माणसं जिवंतपणे समजून घ्यायला शिका. कधीतरी त्यांचंही ऐका, खरं काय खोटं काय कधीतरी समज. कानावर आलेली प्रत्येक गोष्ट मनावर घ्यायची नसते. नवे नवे भगवंताच्या दारामध्ये या. अग्निकुंड पेटवला जात होता. कितीतरी इमान, कितीतरी निष्ठा अग्निकुंडामध्ये जात होती. कित्येक आहुती पडत होत्या. एक दिवस दारामध्ये कानावरती बातमी आली, महाराज स्वतः निघतात लढाई करायला. पोराच्या लग्नाचा अवतम द्यायला राजा मासाहेब सांगतात युद्धाची तयारी सुरू. आम्हाला घेतल्या वगैरे युद्ध सुरू होणार वय. ह्या तान्ह्याचा जीवात जीव आहे तर महाराज नाही. आपल्याला कशा ठेवलं मावलं कशा. अरे लाख मेले तर चालतील, पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. मासाहेब लोक काय म्हणतील. जिजाऊ साहेबांनी सांगा अरे तान्ह्या, अरे तुझ्या लेकाचं लगीन येणार रे. तुझ्या लेकाचं लगीन आहे आणि वर बाप जर असा लढायला गेला तर लोक काय म्हणतील रे का राजाला युद्ध करायला. मासाहेब हा तान्ह्या एवढा निर्लज्ज नाही हो, एवढा निर्लज्ज नाही. आम्ही तिकडं लग्नात वर हाताला उघड युस्तोर वरून भात आणि भात पुरवायचं, डोक्यावर पागोटी लिहायची, लग्नात निर्वायचं. ते काय जमायचं नाही. लोक आमच्या तोंडात शान घालतील. काय तान्ह्या कामाला आला असं म्हणतील. आमचं राजसाहेब जाणार नाही, राहण्या जाणार. अरे आधी लगीन कोंडाण्याचं मग माझ्या रायबाचं हे म्हणणारा आमचा तान्हा त्या अग्निकुंडात.
100 हत्तींचं बळ असणारा हे साहजिकच. अग्निकुंड वाढत गेलं आणि कणावरती खबर आली. स्वराज्याचा अग्निकुंड पेटवणाऱ्या आणि पुढे वाढवणाऱ्या शिवाजी महाराजांचं निधन झालं. आता हे सांभाळलं धुरा येणावर तरी कुणावरती तिथेही चढ आहे. चढावड लागली प्रत्येकाला धावायचंय, प्रत्येकाला पळायचंय. कशा करता का ते स्पाइस जेट विमान आहे ना, विमानात कधी बसलात ना, इंडिगोपेक्षा स्पाइस जेटचं विमान जरा जास्त वर जातं. त्याच्यात जर बसलात ना कधी तर खालचे आपले गाव सोडा जिल्ह्याच्या जिल्हे नगभर दिसायला लागतात. मग मनात विचार येतो नेमका 8 तास चाललाय कशा करता. साधी पृथ्वीची कक्षा सोडली नाही तर आपलं दिसणं बंद झालं. पृथ्वीची कक्षा सोडली तर बिंदू मात्र सुद्धा राहणार नाही. एवढा 8 तास कशा करता. अरे घोड्याला रणांगणात एका पायावरती फिरवावं. 200 लढाया जिंकले, 200 लढाया लढले, पण एकही लढाई हरले नाही. जन्म गेला उभा जन्म. जेवढा जन्म आमचा मिळाला, जन्म मिळाला, पण या जन्मामध्ये आम्ही काय केलं. जगावं तर धर्मा करता, मरावं तर धर्मा करता. जीव गेला तरी चालेल पण माझा हिंदू धर्म सोडणार नाही हे म्हणणारे धर्मवीर छत्रपती संभाजी. स्वराज्याची मुहूर्तमेढ चालवू लागली. स्वराज्याचे मुहूर्तमेढ चालवू लागले. शंभूराजेंचं हे निधन झालं. स्वराज्य पेशव्यांकडे आलं आणि पेशव्यांकडनं चालत 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 आता पुढचा कालखंड 1600चाही कालखंड गेला. 1600चा कालखंड गेला आणि पुढे आता समोर राहिला 1700चा कालखंड. पेशवाई पुन्हा एकदा उतरती कळा लागली. अटके पार झेंडा रोवणाऱ्यांनाही आता उतार कळा लागली होती. कारण माणसं वाट बघतात, दुसरा आमच्यासाठी येईल, दुसरा आमच्यासाठी लढेल. कुठपर्यंत आणि किती दिवस. पेशवाईलाही उतरती कळा लागली. आता लढायला राहिलंच कोण आहे. लढायला राहिलं कोण. पुन्हा एकदा अंधकारमय वातावरण चालू झाला. आता कुठं इंग्रजही सुरुवात झाली आहे. आता करायचं पुन्हा एकदा तेच सुरू झालं. पुन्हा एकदा तेच. पुन्हा एकदा अंधकारमय वातावरण झालं. आकाशामध्ये ढग दाटून आले. दाटलेल्या ढगांमधनं कुठली तरी वीज आता चमकू लागली. ही वीज चमकू लागली. ही वीज अशी चमकली की नुसती चमकली नाही, तिची गिनीज बुका झाली. ती वीज होती 1725 साली अहिल्यानगर, अहमदनगर अहिल्यानगर ज्याचं हवं त्या अहिल्यानगरात त्या जामखेडमधल्या चौंढी गावामध्ये ही वीज निर्माण झाली. ही वीज होती राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्यामाई. वीज निर्माण. मानकोजी शिंदे आणि सुशीलाबाईंच्या पोटी जन्म चालतं बोलतं विद्यापीठ मानकोजी. राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, न्यायशास्त्र, नीतिशास्त्र, शस्त्र अस्त्र जिला वयाच्या अवघ्या 7व्या-8व्या वर्षापर्यंत अशा अहिल्यामाई बाल्यावस्थेत बाळाचे पाय पाळण्यात दिसतात म्हणतात. ते उगाच संस्कार ते सांगावे लागत नाही, ते शिकवून जमत नाही, ते रक्तात उतरावे लागतात. आणि अहिल्यामाईंचा जन्म झाला. काळागणिक वाढू लागल्या, हसू लागल्या, बोलू लागल्या. इतर शस्त्रास्त्रांसोबत धर्माचा नीतिमत्तेचं ज्ञानही घेऊ लागल्या. धार्मिक आध्यात्मिक ज्ञान सुरू झालं. आणि एके दिवशी गावामध्ये कुणीतरी वाट सुरू घोड्यावरती मान टाकून अवघी 8 वर्षाची अहिल्यामाई दारासमोर आव शेतामध्ये निघावं. शेतात समोरून 2 वाटसरू दिसायला लागले. वाटसरूंनी पाहिलं घोड्यावरती मान टाकून एवढी सगळी पुढे चाललंय तरी लेख तरी कोणाची. वाटसरूंना विचारलं कोण कुठले. वाटसरू म्हणतात बाई अगं एवढ्याशा छोट्याशा वयामध्ये घोड्यावर मान टाकून चाललीस, लेख तरी कुणाची. तहानलेले वाटसरू पाणी पाहिजे कुठे मिळेल का. पाणीच पाहिजे ना, चला माझ्या असं म्हणून आता मात्र निघावं. विहिरीच्या कडेला यावं. पण ऐका ना दादा, वाटसरूंना म्हणावं पाणी पिण्याआधी 2 घास पोटात अन्न ठेवा. कारण आलेल्या वाटसरूनच असं अन्न खायचं नसतं. दारामध्ये अतिथी यावात तो उपाशी गेला नाही पाहिजे. 8 वर्षाची अहिल्यामाई लेकराचे संस्कार बघितले म्हणून दाटून आले. नारबा दादा 2 ताटं घेऊन या. वाटसरू आले. नारबदादानं ताटं आणावी चढदिशी ताटा आणली, वाढली, पानं मांडली, जेवण झालं. रस्ता सांगू लागली अवघी 8 वर्षाची कन्या.
म्हणजे ज्ञान होतं ते आजूबाजूच्या क्षेत्रांचं. आता मात्र मनामध्ये भरावं. घरापर्यंत आणलं. माणकोजी शिंदेची लेक आहे. खुद्द पेशवे सोबत नाहीत, मल्हारराव होळकर आहेत. ते वाट सुरू म्हणजे तरी कोण? पेशवे सांगतात मल्हाररावांना, मल्हारराव असली हिरकणी गावायची नाही बघा. आपल्या खंडेरावसाठी मागणं मागून बघा. मागणं घातलं लग्नाचं आणि माणकोजी शिंदेनी हो म्हणावं आणि आपल्या या अहिल्यानगरमधनं इंदोरच्या भूमीमध्ये विवाह करून यावं. ते अहिल्यादेवी होळकर. शिंद्यांची लेख आता होळकरांची झाली. होळकर वाड्यामध्ये यावं. आता मात्र नीतिमत्तेच्या धर्माच्या संस्काराचे धडे गिरवले जात होते. अवघ्या लहान वयापासून लेकरांना धर्माच्या संस्काराचे धडे गिरवायला शिकायलाच हवेत, शिकवायलाच हवेत. कुणी असू दे, सासरचे असू दे नाही तर माहेरचे असू दे. आपल्या सुनांना, आपल्या लेकींना, ऐकताय ना हो डोंगरगाव, आपल्या लेकी सुनांना एखादा बाकीचा क्लास नाही करायला जमलं तरी चालेल, पण 4-2 कराट्याचे हात तरी शिकवा. समोर आला तर त्याला फाडून ठेवला पाहिजे. कोणी वाकडी नजर करून बघण्याची हिंमत नाही ठेवली पाहिजे. नुसतं धर्म 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 नाही, कुठेतरी भक्ती शक्तीचा संगम होऊ देत. या मनगडातली ताकद कुठेतरी दृढ होऊ देत. ही काळाची गरज आहे. नवे नवे मी म्हणत नाही, धर्म आणि शास्त्रानं शिकवून ठेवलंय. नुसतं ऐकायचं नाही, अंतरंगात उतरवायचं आणि निष्ठेनं म्हणायचं का याचं पालन आणि अधर्मांचं पाखंडांचं खंडन माझ्याकडनं घडेल. तुकोबरायांनी हा समाजाला दिलेला सगळ्यात मोठा असणारा विचारांचा ठेवा अभंगाच्या प्रथम चरणात. धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे करणे पाखंड वेळोवेळी धर्माच्या पालनाकरता उद्धाराकरता भगवंतही अवतीर्ण होतात.
जेव्हा जेव्हा गरज आहे तेव्हा तेव्हा भगवंत पृथ्वी तलावरती अवतीर्ण होतात. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मनां सृजाम्यहम्. जेव्हा जेव्हा गरज आहे तेव्हा तेव्हा भगवंत येतात. पण हे कलियुग आहे, एक लक्षात ठेवा. अधर्माचा प्रचार सुरू आहे. अधर्म नजरेला दिसून येतोय, त्यांना धर्माचं घोंगडं पांघरलेलं आहे, कदाचित लक्षात येणार नाही. धर्माच्या नावाखाली अधर्म करणारी अनेक माणसं नजरेला दिसून येतात. कोणी कसं वागावं, कोणी कसं जगावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण एक नेहमी लक्षात ठेवा, देव स्टेटस बघत नाही, देव कर्म बघतो. तो आपल्या मोबाईलचे स्टेटस चेक नाही करत, त्याला एवढं वेळही नाही आहे. त्यानं कर्म बघावं. खरं बघायला गेलं ना, सायकोलॉजी सांगते की समोरच्याला जास्त सुधरवण्याच्या भानगडीत पडू नये, नाहीतर माणसं शत्रू बनतात. काही काही म्हणतात, बाई तुमच्यापेक्षा जास्त पावखळे आम्ही पाहिले असतील. पण आता आम्ही असे माणसं, आम्ही उन्हाळ्यात पावसाळ्यात पाहून आले. अंदाज एक लागतोय, पाऊस वेगळाच पडतोय. जिथं जावं तिथं वेगवेगळी माणसं. पहिले ते कर्नाटकाकडे जायचं कीर्तनाला, बेळगाव, आप्पाची वाडी, चिकोडी, तिकडे गेलं ना, ती लोक विचारायची, बाई उठ्ठा माडेन ना, कन्नड भाषा. पहिलं लय उमगत नव्हतं तिकडचं, आता जरा सवय झाली. आता गेलं ना का आता आम्हीच आधी विचारतो, दादा माडी ना उठ्ठा. आजी वाड्याचा प्रश्न. अलीकडे आला कोल्हापूर, भाषेचा लहेजा जरा बदलतो. कोल्हापूरला आलं की, काय महाराज कवा आलता, कसा हायसा, कोण टाकला, जात आहे ना बस शिस्तात जावा. श्री संत बाळूमामा देवस्थान ट्रस्ट आदमापूर. बाळूमामांचं सांगणं आहे, करशीला सेवा तर खाशीला मेवा. जो म्हणेल हाय त्याला मी हाय, जो म्हणेल नाही त्याला मी नाही. आदमापूरसने नाही येत वालो गड्या तर येऊ नगासा, पण मग ह्या मेंढी माऊलीच्या पालखी तळावर येशीला आणि सेवा करशीला तर उभ्या जलंभर काय कमी पडायचं नाही. मामा म्हणते. आता ते तिकडं आदमापूरकडं, अलीकडं आला सातारा, सांगली, सोलापूर, पंढरपूर, जरसक यंग राट आबे लगाव काय म्हणतो, चालतंय की बोलतोय की. तिकडं पुढे निघालात पुन्हा कापूरगोळ्यापासून मग पुढे पुणे. तिकडे कसली उडे, सगळे तर कसे व्याकरणासहित शुद्ध होते. काय महाराज केव्हा आला, कसे आहात, चहा घेणार का. नाही आज मी विसरलीच घ्यायचं, घेतलाच पाहिजे असं काही नाही. ही तिकडची पद्धत अवघड असते. तिकडं माणसं मोजून चपात्या करते, 3च्या ऐवजी चौथाण्याला तो उपाशीच मरतो. तिकडनं पुढे निघाला, हायवेने पुढे यायचं. मग आपलं घारगाव, वटाळे, फाटा, मग आमचं संगमनेरला आलात तुम्ही. आमच्याकडे येताना आम्हाला तुम्हाला समजवून सांगावं लागेल हो माऊली, आम्ही भांडत नाहीये, आम्ही नॉर्मलच बोलतो. आमचं जरा पूर्ण नगरी नाही, आम्ही जरा पहाडी बोलतो. काय म्हणा आला, काय आला, कोणी का गेला, गेला तर गेला. हे आमचं नाशिकला यायला खाली, नाशिक पट्ट्यात आलं खाली, जरा मिक्स आहे. जरा इकडं शहरी काही ग्रामीण काही मिक्स आहे. इकडे मुंबईला जाऊ नका, मुंबईकडे लई मिश्र आहे. हिंदी मराठी सगळे एक होतं. मैं पाणी भरणे को गया था पर मेरे को पाणी मिळालं नाही तर मग आगरी, कोकणी, मालवणी, तुका सांगतो वांगडा राहूचा हातयाचं काम नाही. माझ्या गोवाक सांगून पापलेट करता ते. तिकडनं सरळ पुन्हा इकडं आपल्या पट्ट्यात खाली आलं. खाली इकडं धुडं आपल्याकडनं खाली पुढं धुड्यापर्यंत, धुडं, जळगाव, मग आईराणी, वराडी. हां इथली मकडू नको, मोजकी नाही पुरी आईराणी येत असेल मला. इकडनं सरळ खाली गेल्यात. मग तिकडं खालच्या पट्ट्यात गेलं की मग पुन्हा खानदेशी. कीर्तनाच्या आधी चहा प्यायची सवय, तसं काय जमत नाही. मावशीला म्हटलं चहा ठेवा. मी मागं किचनमध्ये, त्या मला म्हणत होत्या, बाय आगे बशिले तू टोंगळे दुखते. 2 मिनटं विचार केला. मला वाटलं बशी द्यायची, मी आपली मांडणीतनं बशी काढली. म्हणून मावशी बशी, मला पोट्टे बाई ताडाच्या बेत तसली बशी नाही, तू खालती बशीले तू हे गुडघे दुखते. थोडं नागपुरी मिक्स झालं. अलीकडं वरी अंबाजोगाई, लातूर, बीड, नांदेडकडनं खाली आलात. मग लातूर, अंबाजोगाई करायलोय, यायलोय, जायलोय. बीड पट्ट्यात आलात. बाप्पा आधी इंगळे मग सगळे
वैकुंठवासी इंगळे बाबा सांगायचे बीडच्या भाषेत, म्हणून का जर माय युष्टीत बसलं, कंडक्टराकडनं तिकीट काढलं, पण ते युष्टीत नाही गेलं, ते उतारलं युष्टी निघून गेली. अय माय, युष्टी निघून गेली. हे एकटंच हसत होतं. मित्र आला आणि मित्राने विचारलं, म्हण का वय कोण हसतो? ते म्हणलं कहून नाही व म्या कंडक्टराला फसिलं. ते मला नादर कस काय र फसिलं? ते म्हणलं अरे तिकीट तर काढलं पण मी गेलोच नाही. निघत येत का नाही तिकीट? हे चिल्ड, अरे तिकीट तो काढलं, पैसे त्यानं घेतले, नुकसान तो झालं माय, त्याच्या काय बाच गेलं. तसं बोलणाऱ्याने बोलावं, ऐकणाऱ्याने ऐकावं, आणि नाही ऐकलं तर बोलणाऱ्याच्या बाच बी काही जात नाही. ऐका, हे कितीही शिकवण्याचा सांगण्याचा प्रयत्न केला ना, तरी प्रत्येकाची एक समजून घेण्याची बुद्धी वेगळी आहे, भाषा वेगळी आहे, लहेजा वेगळा आहे. साम दाम दंड भेद, ज्ञानाचेही अनेक प्रकार आहेत, आराध्य साधनाही अनेक आहेत. भगवंत साधनेचाही आणि आराधनेचाही प्रत्येकाचा वेगवेगळा आहे. मात्र ज्या भगवंताचं वर्णन केलं जातं, अंतःकरणामध्ये रुजावा जो धर्म, वेळोवेळी ज्याच्या संस्थापनेकरता भगवंताने यावा तो धर्म. धर्म म्हणजे तरी कुठला? शास्त्र म्हणतं अथक्को धर्म हा किमतस्य लक्षणमिती चेदुच्यते यागादिरेव धर्म हा किमतम प्रयोजनवदर्थ. अरे कुठला धर्म? कुठला धर्म तरी कुठला? ना आम्ही कोळी आहे, ना माळी आहे, ना आम्ही धनगर आहे, ना हिंदू आहे, ना आम्ही मराठा आहे. प्रत्येकाला जडलेलं एक व्यापक स्वरूप आहे. माणसानं माणसाकडे माणसासारखं कधीतरी बघावं. वाढणाऱ्या या अन्याय अत्याचाराच्या दुनियेमध्ये कुठेतरी धर्माला अनुसरून कर्म करावं. आणि हे कर्म जर घडत असेल ना, त्याच्यासारखा सद्गुणी माणूस. आदरणीय हरिभक्तीपरायण चैतन्यजी महाराज देगलूरकर वाचावी ज्ञानेश्वरी गोड चिंतन मांडतात. बाबांचं एक फार गोड वाक्य आहे. वाक्य नेहमीच आहे, फक्त चकारांत व्याकरणदृष्ट्या भाषा जोडली की केलेलंच कर्मचं भोगावचं लागतंच. चकारांत व्याकरणदृष्ट्या तरी का? कारण अटळ आहे, अंतिम आहे याच्याकरता. वडिलांनी त्रास दिला, मुलगा वैतागला, बापाला पाठीशी घेतलं आणि लांब नेऊन सोडलं. ऐकता ना डोंगरगाव? बापान त्रास दिला, पोर वैतागलं, बापाला पाठीशी टाकलं आणि पोऱ्यानं लांब नेऊन सोडलं. पण कसं असतंय, मी म्हणत नाही बरं, माझा अधिकार नाही तो, ते महाराजच म्हणते, म्हातारी माणसं मांजर किती बी लांब नेऊन सोडा. आपण घरी याच्या ते घरी हजर. बापाला दारात पाहिलं, पोरगे विचारतात कावा आले, ते म्हणलो तू ह्याच आधी. परत पाठीशी घेतलं, काशीला आणलं, गंगेच्या किनारी आणलं ना. आता बापानं ओळखलं, मला काल आणलं, मलाही माहिती, मला तो असं राच नाही, पण एक कर हिद नको ढकलू, जरसं पुढणे. मुलगा म्हणाला बाबा पाणी येते पण आहे, पाणी पुढे पण आहे, आता मारायचंच ठरलं तर इथे जाणं, इथे तिथे काय करता? बाप म्हणलं ए बाबा तो पाया पडतो, पण हिद ढकलू नको, कारण काही वर्षांपूर्वी माया बापाला मी सुद्धा हिथंच ढकलला होता. हे असं फिरून येतं. केले कर्म झाले ऐकताना वाक्य नेहमीच असलं, लक्ष द्या, ऐकताना वाक्य नेहमीच असलं ना, तरी ती भोगायची वेळ आली ना, तर त्या दिवशी वाईट नाही वाटलं पाहिजे. कर्म आहे, कुणाचं कसं कुणाचं कसं. आयुष्यात संधी फार कमी येते. कीर्तनकारानं सांगितलं, कीर्तन संपल्यानंतर जाताना माझ्याजवळ 2 गोष्टी आहेत. चांदीचे गोळे, चांदीचे गोळे आणि दुसरीकडे लोखंडाचे गोळे. फक्त सांगितलं जाताना या दोन्हीपैकी एक एक गोळा तुम्ही घेऊन जा, चांदीचा न्या नाही तर लोखंडाचा. आता मला सांगा डोंगरगावच्या बाया हो, कीर्तन संपलं तुम्ही चांदीचे गोळे न्याशाल का लोखंडाचे? बोला ग मावश. हां
आम्ही हुशार आहे बाया, परपंच करतो पार नियाटणं करीतोय, चांदीचाच गोळा नेणार. बरोबर ना? तुम्ही कोणता नेणार? हुशारच लोक चांदीचेच नेते, पण ज्याला माहिती आहे आपल्या खिशात परीस आहे, ज्याला माहिती आहे आपल्या खिशात परीस आहे, तो लोखंडाचीच गोळी नेणार. संधी फार कमी येते. ज्याला माहिती आहे माझ्या खिशात नामस्मरणाचं परीस आहे, तो समोर लोखंड का असला पण त्याच्यातून चांगलंच मिळतं. ताकद या व्यासपीठाची. हेची आम्हा करणे काम. वर्षानुवर्ष हेच काम करायला चालू आहेत. कथाकार आलेत, कीर्तनकार आलेत, संत महात्मे आलेत. संत महात्म्याने तर स्वतःचा अनुभव सांगितला. बरेच माणसं म्हणतात डोळ्याला दिसत नाही म्हणून देव नाही. चालणारा किडा आहे, समोरून दुसरा किडा आला, तो किडा समोरचा सांगतोय ना का समोर संकट आहे, माणूस हातात चप्पल घेऊन उभा आहे, तू जाऊ नको, ऐकत नाही. हा किडा म्हणतो माणूस नावाचा प्राणी इथं नाहीच आहे. का? कारण त्या किड्याला जेवढं दिसतंय तेवढं त्याच्या टप्प्यात तो माणूस त्याला दिसत नाही. तो म्हणतो असा माणूस नावाचा कोणी नाहीच आहे, असलं कुठलंच संकट नाही आहे, असं कोणी अस्तित्वातच नाही आहे. असं म्हणून तो वेगानं पुढे येतो त्याच्याच अभिमानाच्या भरात, आणि वरून चप्पल पडते आणि किडा चिरडला. समोरचा किडा सांगत होता कारण त्यानं अनुभवलं, ऐकलं नाही. तुम्ही आम्ही माणसं आहेत. किड्याचा बघण्याचा दृष्टिकोन जेवढा होता त्याला तेवढंच दिसत होतं. उभा असलेला माणूस त्याच्या नजरेला दिसला नाही याचा अर्थ तो नाहीच आहे असं जर होत नाही. तसं आपला बघण्याचा दृष्टिकोन जेवढा आहे आपण तेवढंच बघणार आहे, पण त्याच्या पलीकडचं खरं काय आहे हे बघायचं असेल तर मात्र दिव्य दृष्टीची गरज आहे. देवाचा लाडका होता अर्जुन. जो त्याचा ऐकतो तो अर्जुन बनतो, जो त्याचा ऐकतो तो अर्जुन बनतो, बाकी तर सगळे दुर्योधन. आता मात्र अर्जुनानं एवढं ऐकावं, गीता ऐकली. लाडका आहे पण तरी सुद्धा विश्वस्वरूप दाखवण्याची वेळ यावी तर साध्या चर्मचक्षूंनी तो दिसत नाही, ज्ञानचक्षूंनी दिसावा असं असणारा विश्वाकार भगवान परमात्मा दिव्य दृष्टी प्राप्त करून देतात. आणि ही दिव्य दृष्टी प्राप्त करून दिल्यानंतर त्याचं स्वरूप नजरेला दिसून यावं. मग तुमच्या आमच्याजवळ दृष्टी ती कसली? विश्वासाच्या जोरावरती आम्ही येतोय. हा विश्वास तरी कसला? या भगवंतावरचा हा विश्वास. आणि याच विश्वासानं गेली अनेक वर्ष संत महात्मे म्हणतात की बाबा हो, हेच धर्माचं बीज रोपण करण्याकरता आम्ही ह्या समाजामध्ये आलोय. अभंगाचं Hey!
निष्काम बीज वाढवा. अंतःकरणामध्ये संस्कारांचं वलय निर्माण करावं ते साधू संत ग्रंथ आणि भगवंताच नवे नवे हे कर्म करण्याकरता साधू संत अवतीर्ण होतात आणि अवतीर्ण झालेल्या प्रत्येक संतांचं कार्य त्या ठिकाणी वाखाणण्याजोगं आहे. एकेका संतांचं जीवनचरित्र जर अभ्यासाला गेलं तर तुमचा आमचा जन्म कमी पडून जाईल. काय वर्णावे त्या संतांचे उपकार, अगणित अशा स्वरूपाचे उपकार अंतःकरणामध्ये निर्माण झालेल्या त्यांच्या सद्भावना आमच्यापर्यंत याव्यात. आमचं जीवन कमी पडून जावं एवढे तो उपकार आहेत, शब्दात देखील मांडता येणार नाही. संतांचा उपकार सांगा काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू संतांचे जागवण्याचं काम संत करतात. नवे नवे धर्माचं हे प्रतीक अंतःकरणामध्ये ठेवून समाजाकरता जगणाऱ्या अहिल्यामाई होळकरांचा विवाह झाला. इंदोरच्या मातीमध्ये रुजू लागला धर्म. अंतःकरणामध्ये समाजाचा वसा आहे. नवे नवे वयाच्या अवघ्या 9व्या 10व्या वर्षी, वयाच्या 10व्या वर्षी गौतमी आई साहेबांसोबत तीर्थाटन करावं. या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये एका स्त्रीनं जेव्हा पेशव्यांना काशी यात्रा करायची होती तेव्हा एका स्त्रीनं त्या ठिकाणचा आराखडा प्रवासाचा आखून द्यावा. आपल्या भाषेत सांगायचं झालं तर मॅपचं खरं नियोजन जर कुणाला कळलं तर एक बाई माणूस म्हणून अहिल्यामाई होळकरांना सांगतात स्वतः ते आखून द्यावं. नुसत्या आपल्या देशाच्या नाही तर परराज्याच्या सीमासुद्धा ज्यांना माहीत असाव्यात अशा राज्यकर्त्या त्या होत्या. आणि हे संस्कार अंतःकरणामध्ये लहानपणापासून रुजत आलेले होते. वयाच्या 10व्या वर्षी तीर्थाटन करत फिरावं. नवे नवे अनेकांनी इतिहास रेखाटला. आपल्या कानावरती पण इतिहास ऐकू येतो. तो बऱ्याचदा खंडेरावांचा इतिहास डागाळलेला दाखवण्यात येतो. व्यसनी होते, बदपैली होते. एक लक्षात ठेवा, इतिहास चांगल्या माणसाचाच डागाळण्यात येतो. बरं, जे बरोबरी करू शकत नाही ते बदनामी करतात. यांनी बदनामी केली शंभूराजेंची, यांनी बदनामी करावी खंडेरावांची, यांनी बदनामी करावी मालेरावांची, पण यानं खरा इतिहास लपून राहत नाही. कधी ना कधीतरी समाजापुढे येतच. आणि झालंही असंच. लग्न झालं आणि सुखाचा संसार सुरू झाला. मालेराव पोटी जन्माला आलेत. शौर्य ते काय, अरे दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा, पण आता नुसतं तख्त राखायचं नाही, तख्तावर बसायचं आहे. सोपं नाही. 20 जानेवारी 1754 साली 20 जानेवारीच्या 8 ते 10 दिवस आधी जाटांचं सैनिक आलं होतं. समशेर घेऊन जेव्हा पुढ्यात येतो ते खंडेराव होळकर. पण लढण्याची नीती वेगळीच होती. लढण्याची नीती वेगळी होती. किल्ल्यांवरती असणारे हे सगळेच लढावं ते युद्धनीतीनं. जाटांना बार बेदम करून सोडलं. वरून यायचे ते दगडाचे वर्षाव. अरे कैसा है ये खंडेराव, तोफों से नहीं खेलता, ये पत्थरों से खेलता है. फिर सोचो जिस दिन तोफों से खेलेगा उस दिन बात ही क्या होगी. कौतुक करावं शत्रूनं सुद्धा, असं कर्तृत्व माणसाचं असं. आता मात्र खंडेराव होळकरांनी
जाटांना मार 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 दगडांनी परेशान करून टाकलं. आणि 20 जानेवारीचा दिवस उजाडला. 20 जानेवारीच्या दिवशी कुंभेरीच्या युद्धासाठी तयारी सुरू झाली. गौतमी आईसाहेबही होत्या, अहिल्या राणी सुद्धा त्या ठिकाणी आलेल्या होत्या. खंडेराव होळकर आहेत, मल्हारराव होळकर आहेत. कुंभेरीसाठी निघावं, या युद्धासाठी निघावं, पण आता मात्र निघायचं. 20 दिवस झाले, 30 दिवस झाले, 60 दिवस होत आले, आता मात्र वैतागावं. जाटांनी विचारायला सुरुवात करावी, अरे इसकी कमजोरी क्या है? कमजोरी प्रत्येकाची काही ना काहीतरी असते. कमजोरी शोधायची. 60 दिवस उलटत आले, कोणीतरी येत आहे. उनकी कमजोरी, त्यांची कमजोरी त्यांची रयत, त्यांची प्रजा आहे. मारलं गेलं प्रजेला, टोळधाड कैवारी होणार तरी कोण, नाईलाज झाला आणि खंडेरावांनी मैदानात उतरावं. अवघ्या काही सैन्यासह मैदानामध्ये उतरावं. जाटांसोबत युद्ध सुरू झालं. कुंभेरीच्या या युद्धामध्ये आता मात्र तोफजींना सांगण्यात आलं, तोफे लगाव, तोफे लगाव. आता मात्र कुंभेरीच्या युद्धामध्ये हातात शमशेर घेऊ खंडेराव होळकर पुढ्यात येत आहे. तोफजींना सांगण्यात आलं, तोफजीनं तोफ लावली, बत्ती दिली, तोफ सिंगाने बत्ती लावली, सू 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 करत आता मात्र तोफेचा गोळा आला आणि खंडेरावांच्या छातीला लागला. निधड्या छातीला पुढे यावा खंडेराव होळकरांनी आपल्या प्रजेसाठी, आपल्या रयतेसाठी स्वतःचा देह बलिदान करून टाकावा. धाड शरीर पडलं, एकच हल्ला कल्लोळ माजला आणि आता मात्र 1754च्या कालखंडामध्ये खंडेराव होळकरांचा सती निघाल्या. अहिल्यादेवी सती निघाल्या. साथ घालावी मल्हाररावांनी. माई, अगं पोटचं लेकरू गेलं, हे दुःख सहन होत नाही, तर तू ही सती जाणार. अहिल्यादेवी सांगतात, मला अडवू नका, माझं कर्तव्य मला पूर्ण करू द्या, मला जाऊ द्या. पावलं थांबत नाही. आवाज आवा मल्हाररावांनी, गुरुदक्षिणा न देता चाललीस का? गुरुदक्षिणा दिल्याशिवाय जाणार नाही. सांगा काय गुरुदक्षिणा? माझा जीवही मागाल तरी द्यायला तयार आहे. मला जीव नको, मला तू हवी अहिल्या. आपल्या या स्वराज्याला तुझी गरज आहे, आपल्या या राज्याला तुझी गरज आहे. जिजाऊ साहेबांनंतर सती न जाण्याचा निर्णय घेत स्वराज्य करती, राज्य करती म्हणून मिरवण्याचा मान ज्यांना मिळाला. अगदी अगदी काश्मीराच्या चंदनवनापासून मलाईगिरीच्या नंदनवनापर्यंत, काठेवाडपासून कलकत्त्यापर्यंत धर्म मांडावा. 5000पेक्षा जास्त मंदिरांचा जीर्णोद्धार त्यांनी करावा. स्वराज्य निर्माण करावं, महिलांची तुकडी निर्माण करावी. या देशाला, या धर्माला हातामध्ये नुसती शिवपिंड घेऊन नाही, हातात शस्त्र उचलून देखील ज्यांनी स्वराज्य निर्माण करून दाखवावं, चालवून दाखवावं, अशा असणाऱ्या राजमाता पुण्यश्लोक अहिल्या. अंगामध्ये भिनावं लागतं. एखाद्यानं खांद्यावर दिलेली जबाबदारी कशी पार पडावी हे शिकावं ते अहिल्या. फार गोड इतिहास आहे. नवे एकापेक्षा एक जास्त. मी म्हटलं ना, बदफैली केली जाते. मालेरावांविषयी सुद्धा तेच झालं. मल्हारराव होळकरांचंही जाणं झालं, दुसरंही दुःख पचवावं लागलं. आवाज द्यावा. दरोडेखोर निर्माण झालेले आहेत. कोण बंदोबस्त करणार, कोण विडा उचलणार, कोण जाणार त्याच्याशिवाय माझ्या मुक्ताचा विवाह करून देणार. आणि एक जण उठा, ते होते यशवंत फणसे. यशवंत फणसेंनी विडा उचलला. द्या की, जातो की, मारतो की, आणतो की, आणि दरोडेखोरांचा बंदोबस्त करून दाराशी आला, पायाशी आला. मुक्ताबाईचाही विवाह झाला, पण यशवंत फणसेंचं सुद्धा झालं. तिसरा आघात अहिल्याबाईंना सोसावा लागला. आणि आता मात्र त्या पाठोपाठ मालेराव होळकरांविषयी पण अशाच चुकीच्या घटना पसरवल्या गेल्या. मालेराव होळकर व्यसनी नव्हते. अरे धनगर समाजाचा इतिहास डागाळावा एवढी ताकद कुणात नाही. खरा इतिहास तो काय, त्या ठिकाणचं असणारं ब्रह्मवृंद जे होतं ना, ते कुरघोड्या करायचे. एकापेक्षा एक वरचढ माणसाला चलत नाही. आपलं खोटं झाकण्यासाठी लोक दुसऱ्याला वाईट ठरवतात. आणि झालंही तसंच. या ब्रह्मवृंदानं करावं तरी काय, मालेरावांना दोषी ठरवावं. हत्तीच्या पायाखाली त्यांना कधीच दिलं गेलं नाही. चुकीचा इतिहास समाजामध्ये पसरवू नका. अरे मालेराव होळकर दालनामध्ये असणाऱ्या दाशीची कोणीतरी कुचराई केली. दालनामध्ये असणाऱ्या
असणाऱ्या दाशीशी कुणीतरी चुकीचं वर्तन केलं तर त्याला हत्तीच्या पायाखाली देण्यात यावं। एखाद्यानं एखाद्या बाईसोबत गैरव्यवहार करण्याचा प्रयत्न केला तरी मालेरावांनी त्या ठिकाणी अगदी रागानं समोरच्याचा शिरच्छेद करण्याची सुद्धा तयारी ठेवावी, असं अस्तित्व ज्यांचं होतं ते मालेराव होळकर व्यसनी असते। आपल्याकडे महापुरुषांचा राष्ट्रपुरुषांचा खरा इतिहास सांगितलाच जातो। प्रत्येकाच्या व्यासपीठावरून प्रत्येक क्षणाला संधी मिळते तेव्हा हे मांडावं अशी खरंच मनापासून इच्छा। कपाळावरती कायम मांडारा असतो माझा, याचा अर्थ मी धनगर समाजाची असं होत नाही, पण माझी निष्ठा आहे, माझी श्रद्धा आहे। आणि जेव्हा जेव्हा माणसाची श्रद्धा वरचढ ठरते ना तेव्हा तेव्हा भगवंत सुद्धा मान्य करतो। श्रद्धेला लॉजिक नसतं। आदमापूरला दर महिन्याचं आमचं जाणं आहे। आदमापूरला जेव्हा बाळूमामांचं असणार त्या ठिकाणी मी म्हटलं ना का मामा म्हणतात ना सेवा केली तर सेवेचं फळ आहे, सेवेचं फळ आहेच आहे, कधी प्रयत्न तर करून बघा। अरे एखाद्या निष्पाप जीवाला आधार दिला तर त्याचं पुण्य मिळतं। विचार करा, निष्पाप मुक्या जनावराला सांभाळलं तर ती किती दुआ देईल। दुआ हो अगर बददुआ कभी खाली नहीं जाते, कधी ना कधी ते परत पादरात पडतंच। तुम्ही कुणाला किती डागळण्याचा प्रयत्न करा पण ते कधी लपून राहत नाही। मालेराव होळकरांनी सुद्धा मैदान गाजवलं। जन्माला यावं एकाच घरामध्ये बरं, एकाच घरामध्ये धर्मही होता, समाजकारणही होतं आणि राजकारणही होतं। आपल्या कुटुंबामध्ये सुद्धा असंच असलं पाहिजे। धर्मही असावा, समाजकारणही असावं, राजकारण नाही जमलं तरी जमत, पण समाजकारण असावं, धर्मकारण असावं। आणि नाहीच घरातनं वारकरी एखादा तरी असावा, गळ्यात तुळशीची माळ असावी, कपाळाला बुक्का, गोपीचंदन टिळा, भंडारा काही का होईना असा। तुम्ही आम्ही कुठल्याच जातीचे नाही, आपण फक्त हिंदू आहोत। मस्तकावर भंडारा असलाच पाहिजे आणि या भंडाऱ्यासोबतच गळ्यात तुळशीची माळ। त्याच्या विश्वासावरती सगळेजण जगतात। धर्म कर्म जन्माला यावं तर वारकरी संप्रदायामध्ये जगावं, इथं जगावं, इथं मरावं तर जन्माची धन्यता, नाहीतर या समाजामध्ये काहीतरी चांगलं कर्म करावं। अभिमान वाटतो दादा, तुम्ही पोलीस क्षेत्रामध्ये कार्यरत आहात, मालेगावला राहताय, तिथनं इथं गावामध्ये यावं, गावचे सांभाळावं, गावचेही गावगाडा हाकताना कुठेतरी मदत व्हावी आणि कुठेतरी त्यांचे वडील सुद्धा मला वाटतं याच क्षेत्रातले। म्हणून जेव्हा जेव्हा समाजकार्याचा हा एक वसा आपल्या कुटुंबामध्ये प्राप्त होतो तर यांच्याकडनं मी म्हणते धर्माची सेवा घडते हे श्रेष्ठच आहे। पण यदा कदाचित एखाद्या कीर्तनाला नाही जाता आलं तरी चालेल, पण त्यांनी त्यांची ड्युटी जी केलेली आहे त्या ड्युटीसाठी खरंच त्यांचा अभिमान आम्हाला वाटणार। आणि याच उलट आनंदाची गोष्ट आहे, धर्म आणि कर्म दोन्ही सांभाळत ते या ठिकाणी आहे। इथं जन्माला यावं, इथं जगावं, देशावरती जावं, देश सीमेवरती जावं, अशी कितीतरी आहेत। त्यांच्यामुळं तर आपण आहोत, कुणी का असेल। आपल्या गावामध्ये कोण आहे किती मला माहिती आहे। जन्म प्रत्येकजण घेतात, मरतात प्रत्येकजण, पण प्रत्येकाच्या जगण्या मरण्याला एक अर्थ आहे। कौन मरता है बेवफा सनम के लिए, 2 गज जमीन नहीं मिलेगी दफन के लिए। कौन मरता है बेवफा सनम के लिए, 2 गज जमीन नहीं मिलेगी दफन के लिए। अगर मरना ही है तो मर इस वतन के लिए, कम से कम तिरंगा तो मिलेगा हमारे कफन के लिए, हमारे कफन। जगावं मरावं माझ्या पांडुरंगासाठी, या देशासाठी, या धर्मासाठी, त्याच्या विश्वासावरती येणारा हा वारकरी कौंडिन्यपुरावरण रुक्मिणी आई साहेबाई, मुक्ताई नगरावरण मुक्ताई आई साहेबांची पालखी, त्र्यंबकेश्वरावरण निवृत्ती दादा सासवडावरण सोपान काका देहूवरण तुकोबराया माऊली ज्ञानोबराया आळंदी क्षेत्रावरण एका तरी वारीमध्ये सहभागी व्हा। या वारीला हा सुख सोहळा स्वर्गात देखील मिळणार नाही। वारीचं हे पुण्य पदरामध्ये पडावं, स्वाभिमान गळून पडावा, अहंकार दूर व्हावा, ती म्हणजे वारी आहे। आणि या वारीमध्ये कुठल्याही पालखीमध्ये सहभागी व्हा, कुठल्याही त्वरेनं या, पण या आणि या पालखीमध्ये आल्यानंतर, या वारीमध्ये आल्यानंतर तो आनंद सोहळा तो काय करणार। संपदा सोहळा नावडे मनाला, लागला टकळा पंढरीचा, पंढरीसी जावे आवडे मनासी, कही एकादशी आशा। आषाढी एकादशीला जाऊन पंढरपूरला पांडुरंगाचं दर्शन नाही घेता आलं तरी चालेल, पण आदल्या दिवशी संत भेटीला जरूर जा। दशमीच्या दिवशी संत भेटीला जा। नामदेवराय घेण्याकरता आले, आदिशक्ती मुक्ताबाई, संत जनाबाई, संत सखुबाई, नरहरी महाराज, श्री सांगदेवा, निवृत्ती दादा, सोपान काका, तुकोबराया, गोरबा कुंभार, नवे नवे त्या ठिकाणी संतांच्या सगळ्या मानाच्या पालख्या, सगळ्यात शेवटी
नाथ बाबा माऊली ज्ञानोबराच शेवटी कारण अवघात संसार सुखात करीन आनंदे भरीन तिन्ही लोक अवघ्या विश्वाला सुखी करण्याचा व्रत घेतलं ना तर सगळ्यांच्या पाठीशी उभं राहून येतात. माऊली ज्ञानोबराच्या चोपदराकडनं दंड उंच झाला. वारकरी समाजामध्ये कीर्तनकारापेक्षा जास्त महत्व विनेकऱ्याला चोपदाराकडनं दंड उंच झाला की सगळ्या मानाच्या पालख्या पंढरपूर. तुम्ही पंढरपूरमध्ये आला प्रचंड गर्दी पश्चिमेच्या द्वाराकडनं पूर्वेच्या द्वाराकडे येतात आणि आता मात्र दर्शनही मंदिर प्रदक्षिणे सोपी नाही पण तरी ठरवलं नाही महाराज दर्शन घेतल्याशिवाय जायचं सोपं नाही. 84 लक्ष योनीचा फेरा पूर्ण करा. गोपाळपुऱ्यात नाही इमारत पूर्ण केली. आता अंतर थोडं राहिलं. याला येऊन त्याला पाहता आलं नाही तर परत पहिल्यापासून सुरू. आता पहिल्यापासून अंतर थोडं राहिलं. समोर दिसतील चोखोबराया डोकं टिकवा दर्शन घ्या पुढे निघा. समोर येईल नामदेव पायरी. नामदेव पायरीवरती नतमस्तक व्हा दर्शन घ्या पुढे निघा. या बाजूला दिसतील गणपती बाप्पा गणाधीश जोईश सर्व दर्शन घेतलं पुढे निघालात. 6 पायऱ्या उतरून खाली आलात. सभा मंडप नजरेला दिसून कीर्तन मंडपातनं पुढे निघालात. 5 पायऱ्या चढून आलात की आतमध्ये आल्यानंतर पांडुरंगादी ज्यांचं दर्शन तसंच कान्होपात्रांचं दर्शन घेतलं पुढे निघालात. गरुड खांबाच्या आलिंगणाशिवाय पांडुरंगाचं दर्शन तरी ते कसलं म्हणून गरुड खांबाचं आलिंगण दर्शन झालं. पुढे पाऊल टाकलं तसं आमच्या लक्षात आलं तुम्ही आम्ही उभे आहोत पंढरपूरच्या मंदिराच्या गाभाऱ्याच्या मुख्य प्रवेशद्वाराशी. गर्दी प्रचंड आहे. आत पाऊल टाकता लक्षात येत आहे सिक्युरिटी गार्ड उभा आहे. पंढरीश पांडुरंग परमात्माच्या चरणावर डोकं टेकून पांडुरंगाच्या मुखाकडे बघत नाही. ते सिक्युरिटी गार्ड ढकलून देतोय. तुमचं आमचं सुद्धा ढकलणं होईल पण ते होण्याच्या आत जगाच्या मालकाला बघायचं आहे. गर्दी प्रचंड आहे. नजरेला दिसू लागलेला परमात्मा आहे. विटेवरती उभा कटेवरती हात आहे. डोक्यावरती राजमुकुट आहे. गळ्यामध्ये कंठहार आहे. वैजंती माळा रुळताय. पिवळा पितांबर पांडुरंगाने धारण केलेला आहे. जांभळ्या रंगाचं वस्त्र लिहिलेलं आहे. सोन्या नानानं अलंकृत. पायात सोन्याचे तोडे हातात सोन्याचे कडे. कानात मकराकार कुंडल तळपताय. मस्तकावरती गोपी चंदन टिळा नाकापर्यंत रेखीव आहे. मधोमध बुक्क्याचं बोट आहे. त्यावर सुंदर तुलसीपत्र रोवलेलं आहे. विटेवरती उभा असणारा सावळा सुंदर सुकुमार परमात्मा तुमच्या समोर आहे. तुमची दर्शनाची वेळ आली. डोकं टेकवा पांडुरंगाच्या चरणावरती आणि दर्शन घ्या. समोर उभ्या असलेल्या पंढरीश पांडुरंग परमात्मा. विटेवरचा तो लावण्य पुतळा बघावा आणि मनाला जी शांतता प्राप्त व्हावी ती या जगाच्या कुठल्या सुखाच्या साधनेत कधीच त्याच्या विश्वासावरती यावं आणि त्याच्याच विश्वासावरती जगावं. नवे नाठाळाचे माठी हनुकाठी किंवा तीक्ष्ण उत्तरे समोर येईल ना त्याला उत्तर द्यावं. ते आपल्या शब्दांनी नाही आपल्या कृतीने. मारणाऱ्या बंबाजी स्वामींनी सुद्धा निष्फळ ठराव. कुणीतरी येत आहे तुमचा गाथा पाण्यात बुडवला. काय भगवंतावरचा विश्वास आहे. उत्तर तरी काय द्या तुकोबारायांनी. आणि एक लक्षात ठेवा बरं हो डोंगरगाव जे दगड बांधायला होते ना दगड गाथेला तेच विचारायला आले कस काय झालं काय झालं. ते अशीच असते समाजात बरं. जे दगड बांधायला राहतात ना तेच घरी येऊन विचारते कसं काय झालं काय उत्तर द्यावं तुकोबाराय उत्तर देत आहेत. अरे ज्यांच्या मुखामध्ये सरस्वतीचा वास आहे अशा रामेश्वर भट्टांनी जर माझा गाथा पाण्यात बुडवावा तर नक्की काहीतरी पांडुरंगाच्या कृपेनं त्या गाथ्यात होतं. रडत बसले नाही. उत्तर देता आले पाहिजे वारकऱ्याला. आणि हे तत्व अंगामध्ये भिनवावं जर कोणी तुकोबरा स्वतः म्हणतात अभंगाच्या 3य चरणात कृष्ण बुद्ध रे हाती उत्तरे हाती तीक्ष्ण उत्तरे हाती तीक्ष्ण
कर्मही ऐकला पण आता हाताने तर कर्म घडावं. भगवंताचं भजन मुखारविंदात नाही यावं म्हणून दोन्ही हाताला टाळी वाजवायची आणि कुठल्याही प्रकारची टाळाटाळ न करता दोन्ही हातानं पाठीमागे हात सगळ्यांनी हात वर केले तरी चालेल. करा देवाच्या दारात 2 मिनिटांनी काय व्हायचं. सगळ्यांनी पाठीमागे काही याकडे पक्षाचे एकदम मोठ्या प्रेमानं भगवंताचं भजन करा. मिठोबा रखुमा असं मी म्हणणार नाही कारण हात ऑलरेडी खाली आहे. काय होतं ना पहिले 60,000 वर्ष तपश्चर्या व्हायची. कोणी एका पायावर उभं राहून करायचं, कोणी पायाच्या अंगठ्यावर उभं राहून करायचं, कोणी काही न खाता पिता हवा भक्षण करून करायचं. पण देवाला माहित होतं कलियुगात आहे ना हे असलं काही होणार नाही आपल्याच्यानी. आपले हात 5 मिनिटाच्या वरती पण राहू शकत नाही म्हणून देवानं सोपं करून दिलंय. काहीच करू नका रे बाबा, फक्त रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी मुखारविंदात येऊ द्या. आणि दान धर्म कलियुगाची 2च तत्व आहेत. या 2 तत्वांच्या आधाराने लक्षात ठेवा या जन्मात जर तुमच्या मुखात रामकृष्ण हरी भजन येत असेल आणि पुन्हा कधी जर जन्म घ्यावाच लागला तर आपली सुरुवात शून्यातनं कधीच नसणार आहे. कारण या रामकृष्ण हरी मंत्राची बीज हे रामकृष्ण हरी मंत्राचे फळ 100 प्रमाण आधीच जमा होणार आहे.